इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकरचा कोठडीमधला मुक्काम आता कायम आहे। प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी झाली आणि यावरती दोन्ही बाजूंच्या युक्तिवादाच्या नंतर 9 तारखेला जामिनावरती निर्णय होणार आहे। यामध्ये दोन्ही बाजूने झालेल्या सुनावणीच्या दरम्यान प्रशांत कोरटकर कुठेही फरार झाला नसल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केलाय। दरम्यान कोरटकरला तेलंगणामधून अटक केल्यानं तो फरारच होता असा दावा सरकारी वकिलांनी केला। तर मोबाईल हॅक झाल्याच्या दाव्यावरून इंद्रजित सावंतांच्या वकिलांनी मोबाईल हॅक झाल्याची तारीख आणि पोस्टची तारीख यामध्ये तफावत असल्याचं सांगितलं। त्यामुळे आता सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या प्रशांत कोरटकरला 9 तारखेला दिलासा मिळणार की त्याचा मुक्काम आणखी वाढणार हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। दरम्यान प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावरच्या सुनावणीच्या वेळेला नेमकं काय घडलंय आपण बघूयात। तर युक्तिवादाच्या दरम्यान काय घडलंय आपण बघतोय। कोरटकरच्या वकिलांचा हा युक्तिवाद आहे। शिवरायांवरती प्रशांत कोरटकर यांनी माहितीपट तयार केला होता। प्रशांत कोरटकर फरार नव्हते असं त्याच्या वकिलांचं म्हणणं आहे। कोरटकरांना अटक करण्याची गरज नव्हती। प्रशांत कोरटकर यांना जामीन मंजूर करावा ही त्यांची मागणी आहे। तर सरकारी वकिलांचा युक्तिवाद आपण बघतोय। कोरटकर याला तेलंगणामधून अटक करण्यात आली, त्यामुळे कोरटकर फरार नव्हते हे म्हणणं पूर्णपणे चुकीचं ठरेल। तपासासाठी कोरटकर यांची गरज आहे, त्यामुळे त्यांचा जामीन मंजूर करू नये असं सरकारी वकील म्हणतात। तर इंद्रजित सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी काय युक्तिवाद केलाय आपण बघूयात। कोरटकरांना सर्व पुरावे नष्ट करायचे होते। कोरटकरांकडून मोबाईल हॅक झाला हे दाखवण्याचा प्रयत्न होता। मोबाईल हॅक झाल्याची तारीख आणि कोरटकरांनी पोस्ट केलेली तारीख यामध्ये तफावत आहे। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांनी प्रशांत कोरटकरला अब्रू नुकसानीच्या संदर्भात आता एक नोटीसही पाठवली आहे। कळंबा कारागृहामधील तुरुंग अधिकारी अविनाश भोईर यांच्या मार्फत ही नोटीस पाठवण्यात आली। इंद्रजित सावंत यांनीच छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्याचा उल्लेख प्रशांत कोरटकरने केला होता आणि याच पार्श्वभूमीवरती आता ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।